तुमचा मुलगा किंवा मुलगी खूप मस्ती करत असतील किंवा अभ्यासात त्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तुम्हालाही वाटत असेल ना की माझ्या मुलीने किंवा मुलाने पुढे जावं, अभ्यास करावा किंवा मग मस्ती करू नये जास्त प्रमाणामध्ये. बाकी मुलं बघा कशी असतात ना, त्याप्रमाणे माझ्या मुलाने पण करावं आणि ते अजिबातच ऐकत नसतील. तुमच्यासाठी हा नक्कीच आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण आज मी अशा गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं माइंड जे आहे ना ते चेंज होताना पाहू शकाल. आणि ह्या गोष्टी खरंच असतात. तुम्ही जर विश्वास ठेवून पूर्णपणे एकदम विश्वासाने जर ह्या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी खरंच खऱ्या असतात. आणि तुम्ही पाहू शकाल की तुमचा मुलगा किती मस्त छान प्रकारे अभ्यास करू लागलेला आहे, तुमचं ऐकू लागलेला आहे. आणि त्यासाठी आपण त्यांची वॉटर बॉटल जी असते शाळेची, तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मुलांना तर समजत नाही ना की अफर्मेशन कसे द्यायचे. तर तुम्ही मम्मी म्हणा, म्हणजे आईने जर किंवा वडील म्हणा, कुणीही घरामध्ये असतील मोठ्या माणसांनी, त्यांना त्यांची वॉटर बॉटल जर आपण भरून देतो ना, तर तेव्हाच त्यामध्ये अफर्मेशन द्यायचे. मग दिवसभर ते मूल ते पाणी पीत राहणार आहे. आणि खरंच तुम्ही चमत्कार बघणार आहात की तुम्ही जर रोज असं पाणी जर तुमच्या मुलांना दिलं तर त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती म्हणजे तुम्ही तुम्ही नेहमी मला इथं कमेंट करून येऊन सांगाल की खरंच म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये फरक पडलेला आहे. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी जर करून थकला असाल तर ही एक गोष्ट नक्की करा. आणि मला नक्की या गोष्टीचा म्हणजे कमेंट करून मला या गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये नंतर सांगा तुम्ही. तर आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला सांगते की फक्त ह्या गोष्टी तुम्ही मनापासून केल्या पाहिजेत. करणार आहे, करून बघूया, अशा गोष्टी करून म्हणजे मनापासून केल्या तरच ह्या गोष्टी होतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलतात ना, विश्वास ठेवला पाहिजे ह्या गोष्टीवर की ह्या गोष्टी होतातच. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, मुलांची पाण्याची बॉटल घ्यायची आहे. मुलांना जी वॉटर बॉटल सकाळी देता पूर्ण भरून पाण्याने, तर ती तुम्ही प्रथम कशी घ्यायची आहे, आपल्या हातामध्ये घ्यायची आहे अशी, झाकण खोललेलं आहे आणि अशी समोर ठेवायची तुम्हाला. आणि तुम्हाला अफर्मेशन द्यायची. तर मी तुम्हाला अफर्मेशन बोलून दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करूया. मी याच्यामध्ये असं बोलायचं आहे की माझा मुलगा, तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आहे किंवा मुलीचं नाव घ्यायचं आहे. तर माझी मुलगी जे नाव असेल ते अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. ठीक आहे. तुम्हाला पहिलं अफर्मेशन हे बोलायचं आहे की माझी मुलगी अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकते. तुम्ही त्या मुलीचं किंवा मुलाचं नाव बोलायचं. श्रुती. श्रुतीला हे पाणी अभ्यासात खूप मदत करते आणि तिची एकाग्रता वाढवते. तर असं बोलायचं तुम्हाला, श्रुतीला हे पाणी अभ्यासात खूप मदत करते आणि तिची एकाग्रता वाढवते. श्रुतीला हे पाणी एका एका थेंबासाठी चतुर आणि शहाणा बनवते. तर तुम्हाला असं अफर्मेशन द्या आणि असं बोलायचं, माझ्या मुलीची एकाग्रताची शक्ती खूप आहे. ती अभ्यासात खूप हुशार आहे आणि ती वर्गामध्ये प्रथम येत आहे. तुम्ही मुलीचं नाव घ्यायचं किंवा मुलाचं नाव. आणि माझी मुलगी श्रुती ही अभ्यासात सर्वोत्तम परफॉर्मन्स करत आहे. माझी मुलगी श्रुती ती तिच्या अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करत आहे. माझ्या मुलीसाठी हे पाणी आरोग्यदायी आणि तिच्या शरीराला ताजेतवाने करत आहे. हे पाणी माझ्या मुलीसाठी शांत आणि आनंदी बनवते. तुम्हाला असे अफर्मेशन द्यायचे पाण्यामध्ये आणि रोज. तर तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स पाहू शकता, खूप छान होणार आहे. आणि रोज हे पाणी दिवसभर त्यांना प्यायला लावायचं आहे. त्याच्यानंतर त्यांची हेल्थमध्ये तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल. आणि तुमच्या शाळेमध्ये ज्या ज्या म्हणजे परफॉर्मन्स असतात अभ्यासामध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये, ते मुलांमध्ये तुम्हाला भरपूर फरक पडलेला दिसेल. तर खूप सुंदर आहे हा प्रयोग. तुम्ही नक्की करा आणि असा प्रयोग केल्यानंतर मला नक्की सांगा की तुम्हाला किती फरक पडलेला आहे. तर ह्यावेळेला तरी मी ह्या व्हिडिओमध्ये थांबते आता. नेक्स्ट टाईम मी मस्त टॉपिक घेऊन येणार आहे. तूर्तास तरी थांबते आता. धन्यवाद.